नमस्कार लाडक्या ताईंनो, सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर ताईंनो, तुम्हाला पण लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करायची आहे, परंतु तुमचे वडील किंवा पती हयात आहेत किंवा तुम्ही घटस्फोटित महिलामध्ये येत असाल तर तुम्ही दुसरा OTP कोणाचा टाकायचा आहे तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुम्हाला लाईव्ह प्रूफ ई-के-वाय-सी पुन्हा करून दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करायचं आहे। चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया। चला आपल्या मोबाईल स्क्रीनवरती जाऊया, संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघू। त्यांना तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या गुगलवरती यायचं आहे। गुगलवरती आल्यानंतर त्यांना तुम्हाला समोर अशा प्रकारचा काही इंटरफेस बघायला भेटेल। लाडकी बहीण योजना असं टाईप करून घेऊन असा इंटरफेस तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। नंतर तुम्हाला ही जी ओरिजिनल वेबसाईट आहे, ज्याच्या मागं महाराष्ट्र.gov.in असं आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला ती वेबसाईट ओपन करून घ्यायची। ताईंनो, वेबसाईट ओपन झाल्यानंतर ताईंनो तुम्ही त्या मेन बॅनरवरती याल। ताईंनो, नंतर इथे क्लिक करा, तिथे तुम्हाला क्लिक करून ह्या ऑप्शनवरती यायचं। ताईंनो, नंतर तुम्हाला जे काय तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी इथे तुम्हाला लाभार्थीचा आधार क्रमांक जे काय टाकायचं आहे, जसं की इथे तुम्ही बघू शकता, इथे तुम्ही आधार क्रमांक तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। हा कॅपचा तुम्हाला इथे टाकून घेऊन ओके टाकल्यानंतर त्यांना तुम्हाला काय करायचं आहे, इथे जे काय आपलं मी सहमत आहे या ऑप्शनवर तुम्हाला खाली इथे क्लिक करून घ्यायचं आहे। नंतर ह्या OTP पाठवा या ऑप्शनवरती तुम्हाला असं ब्लिंक झाल्यानंतर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केलं तुमचा जे मोबाईल नंबर आधार नंबरला लिंक आहे त्याच्यावर तुम्हाला OTP येणार आहे, तर तो OTP तुम्हाला जे काय टाकून घ्यायचा आहे। OTP टाकल्यानंतर त्यांना तुमच्यासमोर काय अशा प्रकारचा इंटरफेस येणार आहे। तर त्यांना तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येणार आहे। नंतर तुम्हाला काय करायचं आहे, ह्या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचा पतीचा इथं तुम्हाला पतीचा OTP मागितलेला आहे, परंतु तुमच्याकडे पती हयात असल्यामुळं जर तुमच्या वडिलांचा असेल तर वडिलांचा टाकू शकता। जर वडील जरी हयात असतील आणि तुम्ही विधवा जर असतात तर तुमच्या मुलांचा किंवा तुमच्या घरच्यांचा कोणाचा OTP टाकायचा आहे। टाकल्यानंतर त्यांना हा कॅपच्या इथं टाकून घेऊन मी सहमत आहे या ऑप्शनवर क्लिक करून OTP पाठवा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर ताईंनो तुमच्यासमोर काय अशा प्रकारचं ऑप्शन येईल। नंतर तुम्हाला तुमच्या इथे जे काय त्यांचं नाव वडिलांचं किंवा ज्या मुलांचं किंवा कोणाचं तुम्ही आईचं आधार कार्ड टाकलं असेल ते तुम्हाला नाव बघायला भेटेल। नंतर तुम्हाला जात निवडा म्हणून असं ऑप्शन येईल, तर तुम्हाला काय करायचं ताईंनो, तुम्हाला जे काय जात निवडा ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला तुमची जी कास्ट आहे, जी जात आहे, तुम्हाला ते निवडून घ्यायची आहे। नंतर तुम्हाला हा एक ऑप्शन बघायला भेटेल। इथं असं म्हणण्यात आलं की तुमच्या परिवारातील कोणी म्हणजे सरकारी याच्यामध्ये स्थानिक याच्यामध्ये काम करते का, कार्यरत आहे का, तर तुम्हाला इथं होय तुम्हाला विचारलेलं आहे, तर तुम्ही होय किंवा नाही तिथं होय तुम्हाला क्लिक करायचं आहे। ताईंनो, तुमचं जर नसेल तर इथं होय करायचं आहे ओके। नंतर तुम्हाला काय करायचं आहे, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित किंवा एक अविवाहित, तर तुम्हाला इथं पण होय करायचं ताईंनो। इथं सर्व महिला गोंधळत होत्या, पण तुम्हाला इथे दोन्ही जागा होय होय करायचं ताईंनो, कारण तुमच्या घरातले कोणताही व्यक्ती सरकारी जॉबला नाही आहे आणि दुसरा ऑप्शन आहे, तर तिथे तुम्हाला होय ऑप्शन करून टाकायचं आहे ओके। दोन्ही ऑप्शनला होय होय करून टाकायचं आहे आणि खाली तुम्हाला इथे क्लिक करून OTP पाठवा ऑप्शनवरती क्लिक करून OTP टाकून तुमची ई-के-वाय-सी काय सक्सेसफुली करायची ताईंनो। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।